नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की गायधनी ऑफिसमध्ये येतात आणि सगळ्यांना म्हणतात की ऐका, मी आज मेन ऑफिसला जाऊन आलोय. आपल्या कामाची, आपल्या प्रोजेक्टची खूप चर्चा आहे बरं का. नित्सुरे म्हणतो की गायधनी, ही चर्चा आहे की गॉसिप सुरू आहे? गायधनी म्हणतात की म्हणजे? तर तृप्ती म्हणते नाही, म्हणजे आपल्या कामाबद्दल बोलतायत की आपल्या भांडणाबद्दल बोलतायत? गायधनी म्हणतात चोराच्या मनात चांदणं म्हणतात ना, ते काही खोटं नाही. आम्ही मनापासून कामं करतो, त्यामुळं आमच्याबद्दल चांगलेच बोलतात लोक. पुढे ते अशोक मामांना म्हणतात की आणि माझगावकर, तुमच्याबद्दल तर सगळे खूप कौतुक करत होते. अशोक मामा म्हणतात कशाबद्दल? योगिता म्हणते की काका, तुम्ही त्या करप्ट ऑफिसरला कसं वटणीवर आणलं ना, ते सगळ्यांना कळाले. शिवाय तुम्ही बोलतात म्हणून कामं पण पटापटा होतात. उद्या कॉन्ट्रॅक्ट बरोबर मीटिंग आहे, ती पण तुम्हीच अटेंड करा. तर अशोक मामा म्हणतात या सगळ्याचं क्रेडिट मला एकट्याला घेऊन कसं चालेल? प्रोजेक्टमध्ये तुम्ही सगळे पण आहेत ना, मग क्रेडिट तुम्हाला पण द्यायलाच पाहिजे नाही का? योगिता म्हणते हो काका, पण या सगळ्यात मोठं असे तुम्हीच आहात. कुणी किती नाकारलं ना तरीसुद्धा. तितक्या तिथे हर्षा येते आणि खुश म्हणते की हाय एव्हरीवन, देअर इज ब्रेकिंग न्यूज, ॲक्च्युली प्रिटी बॅड न्यूज. तितक्या तिथे भैरवी येते आणि ऐकू लागते. हर्षा म्हणते की हेड ऑफिसमधून लेटर आले. काय ना, आपल्या कंपनीचा एक रूल आहे, तो फारसा कोणाला माहिती नाही आणि माहीत असण्याची तशी वेळ आली नव्हती, पण आता ती वेळ आलेली आहे. काय ना, आपल्या कंपनीची पॉलिसी, एका घरातील 2 व्यक्ती या कंपनीत काम करू शकत नाहीत. काय मग माझगावकर, तुमची नोकरी जाते वाटतं? आता इकडे भैरवीला मात्र हे ऐकल्यावरती फार टेन्शन येतं. त्यानंतर आता इकडे सोसायटीच्या ऑफिसमध्ये देसाई आणि तोरणे दोघंजणं गप्पा मारत बसलेले असतात. तिथे किशाभाऊ येतात, इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात. पुढे देसाई त्यांना म्हणतात किशोर भाऊ, रिडेव्हलपमेंटबद्दल बोलायला सांगितलं होतं ना तुम्हाला, काय झालं त्याचं? किशाभाऊ म्हणतात चालू आहे त्याचं. तोरणे म्हणतात किशोर भाऊ, आधी ते काम करा आणि आता निघा चला. तर किशाभाऊ मात्र तिथून निघत नाही, ते इकडे तिकडे पाहू लागतात. तोरणे म्हणतात काय हवंय आता? तर किशाभाऊ म्हणतात काही नाही, मला एक प्रश्न पडला आहे. ते सोसायटीमध्ये CCTV कॅमेरा असतो ना, त्यामध्ये सगळं काही दिसतं का? म्हणजे जर त्यातलं काही दाखवायचं नसेल तर ते डिलीट पण करता येतं का? तर देसाई म्हणतात हो करता येतं, पण तुम्ही का असं विचारतात एवढं खोदून खोदून? किशाभाऊ म्हणतात काय नाही काय नाही, कॉमेडी कॉमेडी, असंच विचारलं मी तुम्हाला. तर आता किशोरभाऊ तिथून निघून जातात. तोरणे म्हणतात की देसाई, हा किशोर भाऊ वाटतो तसा एवढा साधा सिंपल नाही आहे बरं का, नक्कीच नाही, या डोक्यामध्ये काहीतरी शिस्त आहे. देसाई म्हणतात मलाही तसंच वाटतंय. त्यानंतर इकडे आता अशोक मामांना नोकरीवरून काढून टाकतील का काय, ह्याचं फार टेन्शन भैरवीला आलं असतं. ती हर्षाला बोलून घेते आणि म्हणते अचानक कुठून आला हा नियम? हर्षा म्हणते अचानक नाही भैरवी, आधीपासूनच होता हा नियम, आपल्याला माहीत नव्हता. भैरवी म्हणते मग तू हे आधी मला सांगायला हवं होतं, डिरेक्टली सगळ्यांसमोर येऊन कसं काय सांगितलंस? हर्षा म्हणते अगं मला पण शॉक बसला, माझगावकरांची अपॉइंटमेंट मिस तर केली होती ना. भैरवी म्हणते हो, पण आपण कंपनीला सगळे सिव्हिल्स पाठवले होते ना, तेव्हा कुणी का बरं ऑब्जेक्शन घेतलं नाही? तेव्हा त्यांना जॉब द्यायचा नव्हता ना. हर्षा म्हणते अगं कारण आपलं नवीन प्रोजेक्ट सुरू झालं होतं, मॅनपॉवरची गरज होती आपल्याला, म्हणून आपण माझगावकरांना अपॉइंट केलं होतं. पण आता कंपनीची पॉलिसी आई म्हटल्यावरती आपण तरी काय करणार ना. भैरवी रागातच म्हणते नॉट डन, ॲब्सोल्युटली नॉट डन, बाबांची या प्रोजेक्टला खूप मदत झाली. हर्षा म्हणते हे तू मला सांगतेस? आय ऑलरेडी नो दॅट, आय एम पार्ट ऑफ दिस टीम, तुझ्या इतकी महत्त्वाची नसले तरी. तर भैरवी म्हणते हर्षा प्लीज कट द क्रॅप. हर्षा म्हणते की लेटर हे हेड ऑफिसमधून आले. भैरवी, माझ्यावर काय ओरडतेस तू? भैरवी म्हणते की माझगावकर हे अतिशय इफिशियंट एम्प्लॉई आहे, ते जर नसतील ना तर खूप मोठं नुकसान होईल आपलं, आणि त्यांचं इनपुट वगैरे नसेल ना तर प्रोजेक्ट कोलमडून जाऊ शकतो आणि मी हे होऊन देणार नाही. काही झालं तरी मी आज सरांशी बोलेल. हर्षा म्हणते पण मी HR आहे, मी काय करू? माझगावकरांना जायला सांगू का? भैरवी म्हणते मी म्हणाले ना सरांशी बोलते, तोपर्यंत वाट बघ. असं म्हटल्यावर आता हर्षा तिथून बाहेर निघून येते. इकडे बाहेर अशोक मामा काम करत असतात. हर्षा म्हणते काय करताय मिस्टर माझगावकर? नाही म्हणजे तुम्ही आता कशाला काम करतायत? कंपनीमध्ये तुम्ही टिकणार आहेत की नाही हे सुद्धा आपल्याला माहिती नाही आहे. अशोक मामा हसून म्हणतात की हां. तर हर्षा म्हणते माझगावकर एक सांगू का, पेड लिव्ह आहे असं समजा आणि घरी जाऊन मस्तपैकी आराम करा. आणि तसंही तुम्ही काम केलं आणि नाही केलं काय, तसा कोणाला फारसा फरक पडत नाही. अशोक मामा म्हणतात मी लोकांना फरक पडण्यासाठी काम करतच नाही आहे, मला आवडतं म्हणून मी काम करतो. हर्षा म्हणते की नाईस, आय एम इम्प्रेस. अशोक मामा म्हणतात नाही, इम्प्रेस होण्यासारखं यात काही नाही आहे, मला चांगले पैसे मिळतात म्हणून मी चांगलं काम करतो आणि तसं चांगलं काम करावं अशी मी अपेक्षा पण करतो. तर हर्षा म्हणते की माझगावकर, तुम्ही मला टोमणे मारतायत का? तर अशोक मामा म्हणतात की अजिबात नाही, मी फक्त एवढं सांगतो की मला फुकटचे सल्ले देऊ नका, काम करू नका, घरी बसा असं सांगणारे पुष्कळ आहेत, पण गंमत अशी आहे की मी कोणाचं काहीच ऐकत नाही.
हर्षा रागातच म्हणते, टर्मिनेशन लेटर येईल ना तेव्हा तुम्हाला कळेल, तेव्हा तर तुम्हाला ऐकावंच लागेल ना. अशोक मामा हसून म्हणतात की जेव्हा येईल तेव्हा पाहता येईल ना, तोपर्यंत आपलं काम करत राहायचं. आणि तसंही आत्तापर्यंत तुम्ही ती ब्रेकिंग न्यूज देण्यात खूप वेळ घालवलाय, जरा काम केलं तर कंपनीला त्याचा फायदा होईल. असं म्हटल्यावरती आता हर्षा तिच्या कामाला लागते. इकडे राधाबाईंनी सगळं काही घरातलं काम करून थकून सोप्यावरती बसतात. तितक्या तिथे किशाभाऊ येतात आणि मोठ्याने ओरडायला लागतात की सापडला सापडला, उपाय सापडला. राधाबाईंनी म्हणतात, कसला उपाय सापडला, कशाला एवढे ओरडून राहिलेत. किशाभाऊ म्हणतात, तेच आहे ना CCTV, त्यातलं त्यातलं सगळं चित्र बदलून टाकायचा उपाय सापडला. राधाबाईंनी म्हणतात, तुमच्या या पिण्याच्या सवयीनं कधी जातील कुणास ठाऊक, ते पिणं बंद करा बरं तुम्ही आधी. किशाभाऊ म्हणतात की येता जाता मला असं सारखं सारखं बोलायचं नाही. राधाबाईंनी म्हणतात की हे तुम्ही मला सांगतायत का, ते पिण्याची सवय आधी बंद करा. तर किशोरभाऊ म्हणतात की गप्प बस, मी माझं निस्तरेल. राधाबाईंनी म्हणतात की हा निस्तरण, काय सांगायचं सांगा. किशोरभाऊ म्हणतात, तुला सांगतो मी, ते लग्नाचं बिंग आपण फोडलं हे आता कोणालाच कळणार नाही आणि या घरात आपण कायमचं राहू. तर राधाबाईंनी म्हणतात, म्हणजे नक्की तुम्ही केलं तरी काय. किशोरभाऊ ॲटिट्यूडमध्ये म्हणतात, तुला का सांगू. राधाबाईंनी म्हणतात की का सांगू म्हणजे, माझी अक्कल होती म्हणून छप्पर मिळाले, माझ्यासोबत शिस्तीत राहायचं, माझ्याशी नीट बोलायचं, माझ्याशी पंगा घेतल्यानं तरी याद राखा. असं म्हणून राधाबाईंनी केशवभाऊशी जरा भांडतात आणि चिडून तिथून झोपायला निघून जातात. तर इकडे भैरवी टेन्शनमध्ये बसलेली असते. तितक्यात तिच्या आईचा फोन येतो आणि म्हणते की अगं भैरवी कशी आहेस, लग्नानंतर मुलीने बाहेर यायचं असतं काकण सोडवायला, कधी येतेस. तर भैरवी म्हणते की ठीक आहे आज मी येईल. तिची आई म्हणते सगळ्यांना घेऊन ये. असं म्हणून फोन कट करते. तितक्यात आता तिथे अशोक मामा येतात. भैरवीला विचारतात, काय झालं भैरवी. भैरवी म्हणते की मला खूप टेन्शन आलंय, मला हे माहीतच नव्हते हे सगळे काही नियम. अशोक मामा म्हणतात, तुला खरंच आधी हे सगळं काहीच माहीत नव्हतं. भैरवी म्हणते नव्हतं माहिती, पण आता हे कुठून आलेत नियम. अशोक मामा म्हणतात, कसं असतं ना, नियम आहेत म्हटल्यावरती ते आपल्याला पाळायलाच हवं. तर आता भैरवी पुढे म्हणते की मला तर असं वाटतं, मी जर असते ना या कंपनीची मालकीन तर मग मी नियम बदललेच असते. मी घरातील सगळ्या टॅलेंटेड माणसांना कामाला घेतलं असतं आणि ज्या बायका कामाला येतात ना लहान पोरांना सोडून, मी त्या मुलांना घेऊन यायला सांगितलं असतं. अशोक मामा हसतात आणि म्हणतात, मला तर असं वाटतं तू लवकरच तुझी एक नवीन कंपनी उभी करशील. भैरवी पण या गोष्टीवरती हसते आणि म्हणते की बरं बाबा, आईचा फोन आला होता, घरी सर्वांना जेवायला बोलवले, मी मुलांना घेऊन येते लगेच घरी. तर अशोक मामा म्हणतात, तू कशाला मुलांना घेऊन येतेस, तू बॉस आहेस ना, मी घेऊन मुलांना येतो, तोपर्यंत तू ये तिकडे. असं म्हणून आता अशोक मामा तिथून निघून जातात. त्यानंतर आता किशोरभाऊ इकडे खोलीमध्ये फाईल सापडत असतात आणि जोरजोरात फाईल आपटतात. राधाबाईंनी डिस्कून उठतात आणि म्हणतात, काय चाललंय तुमचं. हा. किशोरभाऊ म्हणतात, अगं काय तू झोपलीस इथे, ते जर म्हातारा आलं ना तर तुझं काय खरं नाही, ही नवरा बायकोची खोली आहे ना. राधाबाईंनी म्हणतात, नवरा बायकोची असली म्हणून काय झालं, ते काय आहेत का इथं, आणि भाऊजी आले तर मी त्यांना सांगेल बाबा की इथं मी साफसफाई करत होते आणि मग अशीच झोप लागली आणि झोपून गेले. किशोरभाऊ म्हणतात, तुला काय बावळट वाटलं का ते म्हातारं, त्याला काय सगळं खरं वाटणार आहे का हे. राधाबाईंनी म्हणतात, तुम्ही गप्प बसा, मला काय सांगायचं ना ते मी सांगाल, मला झोपू द्या बरं. असं म्हणत राधाबाईंनी झोपून घेतात. इकडे किशोरभाऊ मात्र फाईली चाळत असतात. त्यांना शेवटी फाईल हातात लागते. बहुतेक ही फाईल आता घराच्या कागदपत्रांची असणार आहे. किशोरभाऊ ती फाईल घेऊन बाहेर येतात. तर तिथे परशुराम पण असतो. तो समोर येतो. किशोरभाऊ पटकीने ती फाईल पाठीमागे लपवतात. तर परशुराम म्हणतो की काय किशोरभाऊ, कुठे चाललात तुम्ही. किशोरभाऊ म्हणतात, काय नाही इथेच. तितक्यात तिथे अनिश पण येतो. तो सुद्धा किशोरभाऊंना विचारतो की किशोरभाऊ, अरे कुठे निघालास आता तू, चल आपल्याला ना भैरवीच्या घरी जायचंय, तिच्या आईने आपल्याला सगळ्यांना जेवायला बोलवलंय. असं म्हटल्यावरती आता किशोरभाऊ घरी निघतात. बहुतेक हा किशोरभाऊ ती फाईल घेऊन देसाईकडे चालले असणार आहेत, पण आता अनिशमुळं त्यांना परत माघारी यावं लागतं. त्यानंतर आता हे सगळेजण इकडे भैरवीच्या माहेरी जातात. मी ना भैरवीचं आणि अनिसचं औक्षण करते. इकडच्या जिकडच्या गप्पा होतात. पुढे मी ना भैरवीला विचारते, काय गं भैरवी, मी मगाशी फोन केला होता तेव्हा टेन्शनमध्ये होती, काही कामात टेन्शन आहे का. तर अनिश आणि चंदनराव पण विचारतात, खरंच भैरवी, काही तुला कामामध्ये टेन्शन वगैरे आहे का. भैरवी म्हणते, काही नाही असंच. पुढे ती म्हणते, बरं चला जेवायचं का, सगळ्यांना भुका लागल्या असतील ना. चंदनराव म्हणतात की हो, आणि मुलं आतल्या खोलीत आहेत, त्यांना बोलून घे बरं मीना. तर आता राधाबाईंनी म्हणतात की मुलं आतल्या खोलीत आहेत का, म्हणजे किती खोल्या आहेत तिथं, असं 4-5 खोल्या तर दिसत आहेत, नाहीतर आमच्या भाऊजींचं घर एकच खोली आहे, छोटंसंच घर आहे त्यांचं. असं म्हणून जरा हसते. तर अशोक मामा म्हणतात, तुमची पंचायत होत असेल नाही का, पण यावरती ना माझ्याकडे उपाय आहे. असं म्हटल्यावर त्या राधाबाईंनी आणि केशवभाऊ जरा खुश होतात. अशोक मामा चंदनरावला म्हणतात, चंदनराव, तुम्ही आता इकडे कायमचंच मुंबईमध्ये राहणार आहात ना, पण मग ते कोकणातलं घर त्याचं काय. चंदनराव म्हणतात की हो, तिकडे आता कोकणातलं घर एकटंच पडलेलं आहे, त्याच्यासाठी केअरटेकर पाहावा लागणार आहे. अशोक मामा हसतात आणि म्हणतात की हो ना, मग आहेत ना केअरटेकर, हे काय तुमच्या समोरच बसलेत. असं म्हटल्यावरती आता राधाबाईंनी आणि केशवभाऊंचा चेहरा पडतो.
आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत की अशोक मामा ईश्वर काकांना कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा कागद नोटीस बोर्डवरती आला कसा त्याबद्दल विचारत असतात. त्यानंतर रात्री किशाभाऊ दारू पिऊन येतात आणि अशोक मामाने येऊन धडकतात आणि अशोक मामांना सगळं काही दारूच्या नशेत सगळं काही सांगून टाकतात. आता उद्याच्या भागात आपल्याला किशाभाऊ आणि राधा मामी हे घरातून जातात की काय ते पाहायला मिळणार आहे. उद्याचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.